नमस्कार. आपण आपल्या एकाच देशामध्ये असं आहे की आपण भारत माता म्हणतो, नद्यांना आपण माता म्हणतो, बऱ्याचशा डोंगरांना वगैरे आपल्याकडे छान छान त्यांना नावं आहेत, छान उपाध्या आहेत. आपण त्यांचं गौरव म्हणजे खूप आदरार्थी उच्चारण करतो, पण वागणूक मात्र आपण चांगली नाही देत. आपण भारत माता म्हणतो, मग आपलं घर साफ ठेवतो, बाजूबाजूचा परिसर जाणून बुजून घाण करतो. आपण रस्त्याने जाताना आपली सुविधा म्हणून पाण्याची बॉटल विकत घेतो, पाणी पिऊन झाल्यावर पाण्याची बॉटल कुठेतरी फेकून देतो. आज रस्त्याने जा तुम्ही, सगळ्यात जास्त कचरा हा प्लास्टिकचा आहे आणि हा सगळा मानवनिर्मित तुम्ही आम्ही निर्माण केलेला आहे. जो बाकीचा कचरा असतो तो जरा तरी विघटन होतो, काहीतरी त्याचा भले त्याचा वास होऊ दे, पण लवकर तो विघटनही तेवढाच पटकन होतो. पण हा असा प्लास्टिकचा कचरा आहे, हा विघटनही होत नाही. पण हा जर का आपण एकत्र जमा केला आणि मग त्याची सोय व्यवस्थित सरकार करते, मग तर रस्त्या बिस्त्याला हल्ली वापरायला उपयोगाला येतं. पण तुम्हीच जर तो इथंच टाकला तर तो कुठलं गव्हर्मेंट तुमच्या मागे फिरणार आहे? तर थोडीही आपल्या लोकांची, आपल्या प्रत्येकाची, माझी तुमची जबाबदारी आहे. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून मला असं वाटतं, प्रत्येक आईने मुलाला ही गोष्ट बाळाला ही लहान असताना शिकवायला पाहिजे. चॉकलेट खाल्लं गाडीत वगैरे असताना, चॉकलेट खाल्लं की मुलांना आई बघतच नाही की त्या चॉकलेटचा रॅपर बाळ कुठे टाकते, किंबहुना आईच सांगते टाक बाहेर. हे जमा करून ठेवून एका ठिकाणी आणून जर टाकलं, मुलांनाही समजतं. या छोट्या छोट्या गोष्टीतून सिविक सेन्स म्हणतो ना, तो राहतो. नद्यांची पण तशीच आपण हाल लावलेली आहेत. ट्रेकिंगला वगैरे जातात. मी खूपदा नॅशनल ट्रेकला गेलेली आहे. नॅशनल ट्रेकला मी जातो, इतक्या प्रकारच्या सूचना दिलेल्या जातात. काही तिथे टाकू नका, जुने कपडे, प्लास्टिक घेऊन जाऊ नका, तरी लोक तिथे जाऊन वाट लावतात आणि ह्याने आपल्या निसर्गाचा ऱ्हास होतो, आपल्याच देशाचा ऱ्हास होतो, हे आपल्याला कळत नाही. तर मला असं खूप वाटतं, आपण नद्यांना माता म्हणतो, भारत माता म्हणतो, तर ही छोट्या छोट्या सिविक सेन्सने आपण जर सुरुवात केली, आता बऱ्यापैकी खूपशा ठिकाणी स्वच्छता दिसते, सोयी खूप छान केलेल्या आहेत, कचऱ्याचे डबे आहेत, सगळं आहे. पण आपल्याला ते अंगवळणीच पडलेलं नाही की कचरा नेऊन कचऱ्याच्या डब्यात टाकायचा. तुम्ही आता गजानन महाराजांच्या संस्थानात जा, तिथे तुम्ही बघाल इतक्या सोयी आहेत, पण काही लोक उठसूट कुठेतरी टाकतात. पण एकच आहे की तिथे काढणारी लोक जास्त आहेत, त्यामुळे छोट्या एरियामध्ये माणसं जास्त असल्यामुळे जाणवत नाही की इथे लोक टाकत नाहीत म्हणून. पण अशा पद्धतीने आपण केलं तर कसं होईल, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. हे शेवटी बुमरँग होऊन आपल्यालाच येणार आहे. मधल्या काळामध्ये जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या नद्या वगैरे दाखवल्या होत्या, फोटो यायचे, इतकी स्वच्छता होती. कोण घाण करतंय? म्हणजे तुम्ही आम्ही माणसंच घाण करतोय. निसर्ग आपल्याला भरून देत आहे. त्या निसर्गाचं रक्षण करणं, संरक्षण करणं, संवर्धन करणं हे आपल्या हातात आहे. आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण हे केलंच पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला, ह्या नवीन पिढीलाही स्वच्छता, संवर्धन, संरक्षण हे शिकवायला पाहिजे. बघा, तुम्ही माझ्याशी सहमत आहात का? तुम्ही माझं ऐकता, ह्याबद्दल मी खूप आभारी आहे. कौतुकाची थाप, पसंतीची दाद नक्की द्या.